राहुरी तालुक्याच्या पश्चिमेला असणाऱ्या अतिशय डोंगराळ आणि दुर्गम भागात काल रात्री एका बड्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर धाडसी दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव गागरे वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी विलासराव भागवत गागरे यांची वस्ती आहे। अज्ञात दरोडेखोरांनी रात्री बंद घराचा दरवाजाचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला। यावेळी घरामध्ये सर्वत्र पाहणी केली। त्यातच समोर असलेल्या कपाट आणि पेट्यांवर त्यांचं लक्ष गेलं आणि लागलीच कपाट आणि पेट्यांची उचकापाचक करत आतमध्ये असलेले 2 ते 2.5 तोळ्याचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख 40 ते 50 हजारांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली। सदरील प्रकार गागरे यांचे पुतणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित विलासराव गागरे यांना सांगितलं। त्यानंतर गागरे यांनी तात्काळ राहुरी पोलिसांना घडलेला प्रकार कळवला। यावेळी राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली। यावेळी अहिल्यानगर येथील श्वान पथकास देखील पाचारण करण्यात आलं होतं। मात्र श्वान पथक रस्त्यालगत जाऊन घुटमळत होतं, त्यामुळे श्वान पथकाला या दरोडेखोरांचा माग काढता आला नाही। गागरे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करतात। म्हैसगावचे विलासराव गागरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत। त्यांचे राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे। अज्ञात दरोडेखोरांनी गागरे यांच्या घरावर दरोडा टाकण्यापूर्वी त्यांच्या घरासमोर असलेल्या पडवीमध्ये दारूची पार्टी केल्याचंही निदर्शनास आलं आहे। घटनास्थळी दारू आणि पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या आहेत, त्यामुळे संबंधित दरोडेखोर हे व्यसनाधीन असावेत। अतिशय सुनियोजित आणि पाळत ठेवून गागरे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रकार घडला असावा अशी चर्चाही जनसामान्य नागरिकांमध्ये होत आहे। येस9 मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।